आता आमचे मित्र डॉक्टर दाते यांनी परिचय करून दिला। थोडक्यात मी माझ्याशी अजून सांगतो की मी सध्या इतके वर्ष दौंडमध्येच प्रॅक्टिस करत होतो। आता गेल्या वर्षीपासून मी पुण्यामध्ये मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र येथे मेडिकल ऑफिसर म्हणून काउन्सिलर म्हणून काम करतोय सध्या। आणि ते चालू असताना बऱ्याचदा असं लक्षात आलं की आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांची आयुष्य तिथे राहून पाहायला मिळाले की जे आपण इतर वेळी आपले काही तक्रारी संकट आपल्यामध्ये खूप काही कमतरता आहे त्याची जाणीव होती, पण अशा केंद्रांमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा लक्षात येतं की आयुष्यामध्ये लोकांना ह्याच्यावर खूप जास्त संकट असतं। म्हणजे सगळं वरतून छान दिसत असलं तरी सुद्धा खूप लोक आयुष्यात रोज एक लढा असतो त्यांच्याशी जगण्याचा। आणि ह्या उर्मीमधूनच मला असं वाटलं की आपण काहीतरी याला एक कॉन्क्रीट हे करावं म्हणून त्यातनं एक YouTube चॅनल मी चालू केलं, ज्यातून मी बऱ्यापैकी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे गप्पा मारून त्यांच्या आयुष्याविषयी माहिती करून घेऊन आणि त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये अनेक लोक काम करतात। कालच मी आता मागच्या आठवड्यात डॉक्टर जगदीश सर आणि हिरेमठ सरांचा एक इंटरव्ह्यू घेतला आणि एक मराठीमध्ये मोठे ऍक्टर आहे श्रीकांत यादव म्हणून, त्यांचं रेकॉर्डिंग आम्ही कालच केलं। ते सांगण्यामागचं कारण असं होतं की बऱ्याचदा आपल्याला आपल्यातले किती गोष्टी माहीत नसतात की आपण काय आहोत काय नाही। वयाच्या एका टप्प्यावर आता सरांनी पण बोलताना सांगितलं की मेडिकल प्रॅक्टिस बंद करून बाकी करते, मला अशा लोकांचा फार आधार वाटतो ऐकताना, कारण की यासाठी मी या गावात भरपूर शिव्या खाल्लेल्या आहेत, भरपूर लोकांनी मला नावं ठेवलेली आहेत, भरपूर लोकांनी केले, पण हा तर यातलाही भाग चांगला असतो। आपण वयाच्या त्या टप्प्यावर असतो तेव्हा आपल्याला खूप राग वगैरे येतो की कशी लोक मला बोलतात हे करतात, तर यातनं नंतर लक्षात येतं की त्यांना आपली काळजी असते। बऱ्याचदा तुम्ही सक्सेसफुल लोकांचे मुलं असतात तेव्हा तुमच्यावरती ते बर्डन असतं की वडिलांनी हे केलं मुलांनी हे करून दाखवलं नाही। तर मी पण त्या सगळ्यातनं गेलो, त्यातनं लक्षात आलं की ठीक आहे वयाच्या आपल्या त्या टप्प्यापर्यंत आपल्याला ते बालिशपणा असतो किंवा राग येतो लोकांचा, पण केस खरंच पांढऱ्या व्हायला लागतात तेव्हा कळायला लागतं की हे आपल्या प्रेमासाठीच असतं। तर आजचा जो कार्यक्रम केला त्याचं दाते आमचा जो परम मित्र आहे दातेविषयी मी असं म्हणतो की जिभेवर साखर असणारा माणूस जगाला साखर खाऊ नका असं सांगत असतो। तर तसे आमचे मित्र आहेत, त्यांनी याच्या दिवशी सांगितलं मला, तर मला ही कल्पनाच खूप आवडली। तर म्हणलं आपण आपल्या गावामध्ये जाऊन आपण ज्या लोकांच्या समोर लहानाचे मोठे झालो त्यांच्याशी आपण गप्पा मारणं, त्यांचं आयुष्य समजून घेणं, कारण कित्येकदा असं होतं ना आपल्या जवळचेच लोक काय करतात ते माहित नसतं किंवा त्यांचं आयुष्य कसं गेलं माहित नसतं। आपल्याला अमिताभने काय केलं होतं, शाहरुख खानने काय केलं होतं माहिती असतं, पण समजा डॉक्टर लोणकरांनी काय लढा दिला हे आपल्याला माहितीच नसतं। तर ह्या निमित्ताने जर हा कार्यक्रम आज होतो आहे तर ही खूप चांगली सुरुवात आहे। म्हणजे सर्व असोसिएशनचे लोक इथं आहेत, तर माझी अशी उलट त्यांना विनंती की आजचा प्रोग्राम असं वाटलं की काहीतरी प्रेरणादायी होतोय तर असा कार्यक्रम चालू ठेवावा प्रत्येकाने काही निमित्ताने। मला बोलवता येईल पण इतर कोणी जरी केला तरी पण नक्की असे कार्यक्रम करावे। तर आजच्या कार्यक्रमाकडे येऊया। जेव्हा दौंडमध्ये माझ्या वडिलांनी प्रॅक्टिस चालू केली त्या गोष्टीला साधारण 50 वर्ष झाली आणि त्यानंतर एक 15-20 वर्षांनी लोणकर सर आले दौंडमध्ये, तर त्यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटन दिवशी ज्या वेळी वडिलांनी भाषण केलं होतं, वडिलांचं माझे इनिशियल LS आहे आणि हे DS लोणकर आहेत, तेव्हा वडिलांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की इतके वर्ष लोअर स्ट्रेंथने आम्ही काम करत होतो LS, आता डबल स्ट्रेंथचे लोक गावामध्ये आलेले आहेत। एकेकाळी लोणकर सर आणि आम्ही ते जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्या बॉडीमध्ये आम्ही काम करत होतो तेव्हा ते आमच्यात जास्त मिक्स व्हायचे। तर पप्पांनी एकदा त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही कशाला शिंग मोडून वासरांमध्ये पाळताय, या आमच्यात परत म्हणले। तर त्यांच्यात कशी मैत्री आहे त्यामुळे आजच्या गप्पांमध्ये आपण दोघांशी बोलूया। आजच्या गोष्टीसाठी प्रश्न काय काढायचा हा एक मोठा विषय होता, पण जेव्हा आता आपण मी कसं घडलो आणि हा एक कार्यक्रमाविषयी शेवटी मी सांगतो की मला एक टायटल आणखी थोडं एक्सटेंड करायचं होतं, म्हणजे एवढंच नाव नको त्या कार्यक्रमाचं। थोडक्यात या दोघांविषयी मला काय वाटतं आणि मग आपण सुरुवात करूया। आता स्वतःच्या वडिलांविषयीच बोलणे फार अवघड असतं कारण त्यात कौतुकाचे शब्द आपोआप जास्त येतात, पण एक त्रयस्थपणे आपण एखाद्या माणसाशी बोलतो अशा दृष्टीने मी बोलतो, म्हणजे आता म्हणताना मी पप्पा म्हणणार डॉक्टर बिर्वे म्हणणं फारच अवघड जाईल। तर ज्या काळामध्ये ह्या लोकांनी प्रॅक्टिस चालू केल्या त्या काळामध्ये फार अवघड हा सगळा काळ होता। त्या काळात खूप कमी सुविधा होत्या, खूप कमी फॅसिलिटीज सगळ्या गोष्टींमध्ये होता। तर मी जेव्हा पाहतो की ह्या 1969-70 सालामध्ये काम चालू करणं आणि ते इतके वर्ष न कंटाळता नेणं आणि अजूनही त्यांना दवाखाना काढून दिलं तर ते बसतील ही गॅरंटी आहे, पण आम्हीच आता बसा म्हणतोय। तर मुख्यतः मला जे गुण जाणवले ते म्हणजे प्रचंड कष्ट
धाडस आणि कुठलंही संकट आलं तर न डगमगता त्याच्या समोर खंबीरपणे उभं राहणं, म्हणजे आतमध्ये आपले किती खळबळ चालली आहे याची कुठेही समोरच्याला जाणीव होऊ न देता कित्येक केसेस अशा त्यांनी हँडल केलेल्या एवढ्या वर्षामध्ये मी पाहत होतो. पुढचा एक पॉईंट जाणवलं की बदलत्या काळानुसार स्वतःला कायम अपडेट करत राहणं फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आज त्यांच्या मोबाईलमध्ये माझ्याहून जास्त ॲप्स आहेत, त्यांना त्याच्या बऱ्याच गोष्टी माहिती असतात, किंवा नवीन नवीन लोकांशी नवीन नवीन औषधांविषयी बोलत राहणे की त्या काळी जेव्हा गुगल नव्हतं तेव्हा ते ड्रग कोडे किंवा सिम्सचे अंक आणून त्याच्यातनं वाचून नवीन गोष्टींवर चर्चा करायच्या. आणखी एक गोष्ट मला नेहमी जाणवते म्हणजे आपल्या वयाचं हे न ठेवता आपल्याहून जास्त शिकलेला, मग तो आपल्या मुलाच्या वयाचा असेल किंवा आपल्या नातवाच्या वयाचा असेल, त्या आपल्याहून जास्त शिकलेल्या डॉक्टरला कायम सन्मानाने वागवणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्या असलेल्या ज्ञानाचा त्याला माहिती होऊ देणं, पण त्याला त्याच्याविषयी बर्डन न वाटणं की ह्या डॉक्टरांना तर जास्त माझ्याहून काही गोष्टी माहिती आहेत, ही गोष्ट शिकण्याची. म्हणजे त्यांनी एवढे वर्ष इथं जेव्हा आपल्या गावात कन्सल्टंट नव्हते त्यावेळेला कित्येक कन्सल्टंट आमच्या घरी यायचे, ऑपरेशन व्हायची, जेवण खावण करून सगळे जायचे. तर अनेक वर्ष अनेक पिढ्या त्यातनं गेल्या. आता मी जेव्हा त्या डॉक्टरांना मुलाखतीच्या निमित्ताने किंवा इतर कोणत्याही निमित्ताने भेटतो तेव्हा मला त्यांच्या नजरेतला तो आदर जाणवतो की आम्हाला ह्या कामाची इथे येऊन किती गरज होती. म्हणजे आमचे पुण्याचे डॉक्टर चारू जोशी आहेत, त्यांनी एका वाक्यात मला सांगितलं की आम्ही तुझ्या वडिलांनी मला काय दिलं असेल, एका वाक्यात शब्द सांगतो, डिग्निटी दिली म्हणले त्यांनी मला, आणि कायम चांगल्या गोष्टींचं त्यांनी हे केलं. म्हणजे आज पण त्यांच्या कपड्यात बसले आणि मी या कपड्यामध्ये बसले की घरामध्ये सगळ्यात जास्त आवडायला वेळ अजूनही मला लागतो तो त्यांचाच लागतो. पण ते त्यांनी कायम स्वतःच्या वयाच्या 30-35 पासून असं ठेवलं की मी कायम असं पॉश राहणार व्यवस्थित. म्हणजे डॉक्टर दाते त्यानंतर ती गादी चालू केली असं मला वाटतं पुढच्या ह्याच्यामध्ये. आणि शेवटचा मुद्दा त्यांच्या ह्यातलं की मुन्नाबाई MBBS मध्ये आपण ते पाहिलं की तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेट्सला कामाच्या लोकांना कसं वागवताय याच्यानुसार तुमची पद काय आहे किंवा तुम्ही माणूस म्हणून जगायला कसे आहात हा एक फार कायम मुद्दा वाटतो. म्हणजे तो लोणकर सरांच्या बाबतीत पण म्हणू शकतो आपण. तर असं वडिलांच्या व्यक्तिमत्वाविषयी सांगतो. लोणकर सरांविषयी मी असं सांगतो की खरं मला त्या कार्यक्रमासाठी मी सर म्हणतोय. लोणकर काका मंडळी खरी आमची डॉक्टरांच्या मुलांची एक पिढी होती. ते अजूनही आमच्या तोंडामध्ये काय लोणकर काकाच येतं अजूनही बोलताना. मी त्यांच्याकडे पेशंट रेफर करायचो, टू डिअर डॉक्टर लोणकर काका म्हणूनच पाठवायचो. लोणकर मी आता काकाच म्हणतात ते मला जास्त कम्फर्टेबल आहे. की त्यांचं एक व्यक्तिमत्व असे की बऱ्याचदा कित्येक लोकांची आपण आयुष्यामध्ये प्रगती होताना पाहत असतो. आता सर म्हणले तसं असतं की त्याची जेलसी वाटते की जाऊ दे बरं झाल्याचं हे झालं. तर हा एकमेव माणूस मला असं माझ्या पाहण्यात वाटतं की त्यांच्या प्रगतीविषयी कधी जेलसी वाटत नाही. या माणसाने आणखी प्रगती करत राहावं, मोठं होत राहावं, त्यांच्या मोठ्या होण्यामध्ये आपल्याला आणखी आनंद वाटतो असं व्यक्तिमत्व आहे. मध्यंतरी मी शाहरुख खानची मुलाखत पाहिली होती की मोठा माणूस कोणाला म्हणावं, तर त्याच्यामध्ये एक वाक्य फार चांगलं सांगितलं होतं की इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, नथिंग फेल्स लाईक सक्सेस असं म्हणतात. याचा अर्थ तुम्ही यशस्वी जेव्हा होता ना तो सगळ्यात मोठा काळ असतो तुम्ही खाली येण्याचा. तर यशस्वी असताना जो माणूस कष्ट करत राहत असतो दिवस रात्र, ही सगळ्यात मोठी गोष्ट जी या माणसाकडे पाहून मला कायम वाटते. कारण की म्हणजे त्यांचे यशाचं रहस्य की रात्री 2 वाजता तरी त्यांना कॉल करून आपण गेलो काही तर तसेच हसत येतात, केसातनं हात फिरवत असतात, फक्त शर्ट तेव्हा इन केलेला नसतो पण चेहऱ्यावरचे भाव त्यांच्या सेम तेव्हा तसेच रात्री 2 वाजता सुद्धा असतात. तर ही खूप मोठी गोष्ट असते. आणि पेशंटच्या कंप्लेंट कधी इग्नोर न करणे. मी त्यांच्याकडनं ज्या 2 गोष्टी शिकलो ती 2 गोष्टी फार मला प्रॅक्टिस करताना मी जे फुल फ्लेज प्रॅक्टिस करतो त्या काळात वाटल्या की पेशंटच्या तक्रारी कधीही इग्नोर करू नका तुम्ही. आणि लोणकर सरांच्या ओपीडीत 5 पेशंट असू असं नसतंच, पण 50 असू नाही तर 100 असू, ते प्रत्येक पेशंटला तेवढाच वेळ देतात. प्रत्येक पेशंटचं BP डिजिटल मशीन न लावता स्वतः मॅन्युअल ह्याच्यावर तपासतात. हे सगळ्या गोष्टी खूप छोट्या आहेत पण ह्या माणसं मोठी काय होतात त्याच्यासाठी छोटे छोटे गोष्टी आयुष्यामध्ये असतात. तर बहुतेक आता हे झालं म्हणतील टाइम संपला, चला आता जाऊ जेवायला. ठीक आहे, कंटाळा असं तर सांगा, हात वर केलं तरी सांगा. मला तशी सवय आहे की बस झालं तुम्ही जास्त बोलताय असं म्हणलं तरी सुद्धा. तर आजची मुलाखत हा विषय नाही, तर जनरली आपण गप्पा मारण्यासारखंच बसलेलो आहोत. तर माणसं कशी घडतात आणि त्यातनं आपण एक मिनिट माझा तो कागद हरला, कालचं श्रीकांत यादवचा कागदवर आला नाही. तर आपण दोघांशी मी प्रश्न विचारतो, एकदा ह्यांच्याशी एकदा त्यांच्याशी, कुणाशी काही कॉमन प्रश्न बरेचसे आहेत. तर आता आपण पप्पांपासून आमची सुरुवात करूया की साधारण यांचा प्रवास कसा झाला आणि यात काय संकटांना
त्यांनी सामोरं जात ही सगळं प्रॅक्टिस केली आहे. तर तुम्ही आम्हाला ते हे सांगा की तुम्ही गेली 50 वर्ष दौंडमध्ये प्रॅक्टिस केली, तर लहानपणी घरची तर आपल्या बॅकग्राऊंड जी होती तुमच्या काही अकॅडमिक बॅकग्राऊंड अशी नव्हतीच, तर डॉक्टर होण्यासाठी का असं वाटलं की आपण व्हावं आणि त्यासाठी घरचा सपोर्ट किती होता? नमस्कार. माझा जन्म रावणगाव येथे झाला. दौंडपासून 20 किलोमीटर ते गाव आहे. अतिशय खेडेगाव आहे. 2000 लोकसंख्या आहे तिथली. आणि आमचा जन्म झाला तो 5 तारखेला झाला. 1963 साली माझा जन्म झालेला आहे. आणि त्या काळामध्ये लहान गावात कुठलीही सुविधा नव्हती. म्हणजे इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय किंवा मेडिकल एड, हॉस्पिटल नव्हतं, डॉक्टर नव्हते, कोणी नव्हते, कुठली वाहनं नव्हती, बैलगाडीशिवाय कुठली वाहन नव्हती. 2 सायकल होत्या आमच्या गावात फक्त, मी लहान असताना. आणि अशा परिस्थितीत आमचं लहानपण गेलं. फक्त 7वीपर्यंत शाळा होती तिथं. 7वी नंतर 8वीला आम्हाला दौंडला यायला लागायचं. 7वीपर्यंत शाळा होती. आणि अशी बॅकग्राऊंड असताना आमच्या घरात माझं वडिलांचं किराणा दुकान होतं. आणि त्या दुकानात आम्ही लहानपणापासून बसायचो. अरे पाहिजे गाणं माझा भाऊ. पण मला पुढे शिकायची ऊर्जा कशी मिळाली, तर आमचे एक नातेवाईक होते डॉक्टर हिंगमिरे म्हणून. ते BJ मधून MBBS झाले होते. आणि त्यांना मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी ठरवलं की हा माणूस आपला आयकॉन आहे, आपण ह्याच्यासारखं व्हायचं मोठेपणी. आणि तेव्हापासून जिद्दीने मी दौंडला आलो. 11वीपर्यंत दौंडला शिक्षण घेतलं. पुढे पुण्याला गेलो, वाडिया कॉलेजमध्ये शिकलो. पण यामध्ये आमच्या घरचा कोणाचा विरोध नव्हता. पण फारसं त्यांना समाधान पण नव्हतं की आमच्या वडिलांना वाटते की आपल्या मुलाने आपल्या गाडीवर बसावं, पुढे बांधाव्यात आणि आपला व्यवसाय चालू ठेवा पुढे. पण ती जबाबदारी माझ्या भावाने घेतली, त्यामुळे मी शिकू शकलो. आणि खरं तर डॉक्टर हिंगमिरे आता नाही हयात, पण त्यांच्यामुळे मी डॉक्टर व्हायची मला प्रतिभा निर्माण झाली असं मी आज मानतो. थँक्यू. आता लोणकरांकडे तोच प्रश्न विचारतो की तुमच्या घरची परिस्थिती त्यावेळी कशी होती आणि डॉक्टर व्हायचे स्वप्न होतं का आधीपासून? नमस्कार, मी डॉक्टर लोणकर. मी कराटीचा रहिवासी आहे. मोरगाव जवळचं छोटंसं गाव आहे, 1500 वस्तीचं. आणि आमचं कुटुंब खूप मोठं होतं. जवळजवळ 12 भावंड होतं, सख्या आणि चुलत एकत्र सुरू. पण आमच्या गावामध्ये मात्र एवढं छोटं गाव असलं तरी शिक्षणासाठीची परिस्थिती खूप चांगली होती. चांगली अशी या दृष्टीने होते की कराटी हे गाव कायम दुष्काळी गाव आहे. आणि तिथल्या लोकांना 2च कामं होती, एक तर शेतावर काम करायचं किंवा त्या काळात नाला बिल्डिंगची कामं असायची सरकारी. आणि त्यामुळं आम्ही शाळेत जायचं नाही हा विशेष नाही. सर्वच मुलं शाळेत गेली. त्यामुळे आमच्या गावचेच मुख्याध्यापक होते जाधव गुरुजी, अतिशय शिस्तीचे. मला त्यांनी का माहीत नाही मला, पण मला पहिल्याच वर्षी 2रीत त्यांना ऍडमिशन दिली. याला म्हटले येतं पहिलीतलं सर्व, त्याला आपण 2रीत घालूया. तसा प्रवास सुरू झाला माझा. अतिशय शिस्तीचे, चुका करायला काही चान्स नाही. सर्व गावकऱ्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास होता. आणि त्यामुळे आम्ही मुलांनी काही चुका केल्या चुकून तर त्याची चूक होईपर्यंत ते सोडायचे नाही. त्यामुळं त्यांच्याकडून आम्ही शिस्त शिकलो. 7वी पर्यंत जिल्हा परिषदची शाळा होती ती. आणि 7वी नंतर मग 8वी 9वी 10वी 11वी, त्यावेळेला 11वी होती आमच्या वेळेला. हायस्कूल होतं कराटीत आमच्या 1500 वस्तीच्या गावात. त्या काळी 1952 साली कोकणातले आगरकर दाम्पत्य त्यांनी PhD ग्रस्त होते त्या काळात तिथे. आणि त्यांनी कराटी सारख्या ठिकाणी छोटंसं हायस्कूल सुरू केलेलं होतं. जवळजवळ दरवर्षी आमच्या हायस्कूल मधून एक तरी मुलगा मेडिकलला जायचाच. मी पहिलीपासून 11वी पर्यंत पहिलाच होतो काय, त्यामुळे मला मेडिकलला जावंच लागलं. दुसरीपासून त्यामुळे मला मेडिकलला जावंच लागलं.
त्या काळी तुम्ही बीजे मेडिकल कॉलेजला होता, तर आपण अशा लहान गावामधून गेलोय अशा मोठ्या कॉलेजमध्ये, याचं किती दडपण होतं किंवा किती असं वाटायचं की इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो? मी तर दौंडसारख्या ठिकाणाहून पण जेव्हा बीजेमध्ये गेलो तर पहिली टर्म तर त्यातच गेली, तर त्या काळामध्ये वातावरण कसं होतं? आता माझं खरं अडचण एक झाली आहे त्यावेळेला की माझे इंग्लिशचे 8वी पासून सुरू झाले होते. सर्व प्रोफेसर मंडळी अतिशय चांगली, अतिशय जिद्दीने 8 ते 5 या वेळात एवढा वेळ शिकवायचे चांगले, पण त्यांची एकच अट असायची, इंग्लिशमधूनच बोलायचं. आणि तिथं मात्र नक्की अडचण यायची. म्हणजे पहिल्यांदा असं झालं मला बीजे मेडिकलला गेल्यावर आयुष्यात पहिल्या वर्षी की आपण नापास सुद्धा होऊ शकतो असं वाटायला लागलं. आणि पण मग त्याचा एक फायदाही झाला की सकाळी 8 ते 5 संध्याकाळी 5 पर्यंत मेडिकल कॉलेज असायचं आणि मग रात्री पहाटे 1:30 वाजेपर्यंत मी लायब्ररीत बसायचो. आणि त्याचा फायदाही झाला. मेडिकलचं जेव्हा MDचे हे झालं त्यावेळेला मेडिसिन ग्रुपमध्ये मी पहिला आलो. तुम्ही जेव्हा लहान गावातून मोठ्या शहरामध्ये शिकायला गेला तेव्हा असा फोबिया आला होता का अशी पर्सनॅलिटी आणि असं इम्प्रेशन तेव्हा पण मारतच होता? नाही, खरं तर दौंडमध्ये 11वी झाल्यानंतर मी डायरेक्ट वाडे कॉलेजला गेलो. आता वाडे कॉलेजमध्ये सगळे इंग्लिश बोलणारे लोक असायचे बहुतेक, आपल्यासारखे लहान गावातले लोक फार कमी असायचे. पण सगळे दौंडची मुलं वाड्या कॉलेजला काय प्रिपेअर करावी की ते स्टेशनपासून जवळ येईल आणि अपडाऊन करता येतं म्हणून. त्यामुळे वाडे कॉलेजमध्ये गेलो चुकून, पण असं वाटलं की आपण कॉलेज चुकून आलो की आता लोणचं सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला 8वी ABCD शिकवली. आम्हाला 8वीमध्ये ABCD शिकवली आणि 11वीत आम्ही वाड्याला गेलो. त्यामुळे एक वाक्य सुद्धा इंग्लिश बोलता येत नव्हतं आणि सगळा स्टाफ तिथला इंग्लिश असायचा. म्हणजे पारसी, गुजराती, असे ख्रिश्चन असे लोक असायचे जे इंग्लिश बोलायचे. आणि त्यामुळं काय व्हायचं, आमचे जे लहानपण गावातून लोक आलेले त्यांची एक विलीन झाली होती. मग त्या काळी विलासराव देशमुख होते लातूरचे, ते आमचे सहअध्याय होते. त्याच्यात उल्हास पवार म्हणून पुण्याचे आता काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते आमच्या वर्गात होते. तर ते लोक ते पुण्यात राहणारे, पण ते आमच्यासारख्यानं सांभाळून घ्यायचे. म्हणजे आम्ही आता कॉलेजला गेलो तेव्हा पहिल्यांदा वाड्यामध्ये टोपी पायजामा शर्ट घालून गेलो होतो, तर ते सगळे लोक आम्हाला घाटी म्हणायचे की खरंच तू घाटी तुम्ही. मग उल्हास पवारनी मला सांगितलं की ओपन शर्ट कसा शिवायचा, पॅन्ट कशी घालायची, टोपी ना घालायची. पण आमच्या वडिलांना फार हात होता की तुम्ही टोपी बोडकेने जायचं नाही म्हणले, शाळेत टोपी घालून जायचं आपण. मग आम्ही कॉलेजमध्ये टोपी काढून जायचो आणि गावात जाताना इस्टेला बसले की टोपी घालून जायचं. शब्दशः तुम्ही वडिलांना टोपी घालत होते. त्यामुळे आमची खूपच पंचायत झाली. पण नंतर त्यावर मी असा उपाय शोधला की टिळक रोडवरती MK देशपांडे म्हणून स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घ्यायचे. खूप नावाजलेले व्यक्तिमत्व होतं आणि त्या क्लासला मी संध्याकाळी 6 ते 7 जायचो रोज. आणि 6 महिने चांगली तयारी करून घेतली. त्यापूर्वी आम्ही कधी प्रॅक्टिकलला गेलं तर सगळे इंग्लिश बोलायचे टीचर. मग आम्ही खिडकीतून उड्या टाकून पळून जायचो प्रॅक्टिकल सोडून. इतकी वाईट अवस्था होती आमची. पण नंतर इंग्लिश क्लास जॉईन केल्यानंतर मग आमच्यामध्ये थोडंसं डेअरिंग आलं आणि नंतर मग त्याची सवय झाली वाटाची आणि 2 वर्ष आम्ही व्यवस्थित काढली. ओके. तर आताच तुम्ही सांगितलं की मेडिसिन मध्ये तुम्ही फर्स्ट आला होता, तर अशी डॉक्टरची स्किल जी आहे की त्यानंतर प्रॅक्टिस करणे एवढं निष्णात तुम्ही डॉक्टर म्हणून आहात, तर हे कुठे सगळं जास्त शिकायला मिळालं आणि त्यातले गुरु कोण तुमचे? बीजे मेडिकलचे सर्वच प्राध्यापक मंडळी अतिशय कष्टाळू होते, खूप चांगले शिकवायचे. डॉक्टर किनीकर सर होते. 1 सेंटीमीटर साईजचा न्यूमोनिया असेल तरी ते ऑस्कल्टेशन करून डायग्नोज करून दाखवायचे की या ठिकाणी या पेशंटला न्यूमोनिया आहे. डॉक्टर पै होते. तुमची ॲबडॉमिनची एक्झामिनेशन कधी PR प्रोटो केल्याशिवाय संपत नाही. असे सर्व गुरु आम्हाला भेटले. पण त्यातल्या त्यात माझे स्वतःचे गुरु म्हणाल तर डॉक्टर मिसेस आमीन होत्या.
त्या फुल टायमर प्रोफेसर होत्या PJ मेडिकलला. त्यांनी मला खूप शिकवलं. त्या डेली त्यांचा 4 ते 5 तास राऊंड चालायचा. प्रत्येक पेशंट स्वतः हिस्ट्री टेकिंग, क्लिनिकल एक्झामिनेशन, सर्व नोट्स आणि सर्व डिस्कशन, डिफरन्शियल डायग्नोसिस ते झाल्याशिवाय त्याचा राऊंड संपायचा नाही. आणि त्याच्यामुळेच मी आज जो सर्व घडलो ते अमीन मॅडमच्या मुळे. तुमच्या मेडिकल फील्डमध्ये म्हणजे डॉक्टर अनिल गांधी यांच्याविषयी आम्हाला माहिती आहे, तर त्यांच्याविषयी सांगा किंवा आणखी कोणी असेल तर. खरं तर मी मेडिकलला गेलो तेव्हा आमच्या कोर्समध्ये 50% ॲलोपॅथी होती आणि 50% आयुर्वेद होतं. त्या ॲलोपॅथीचे आमचे 2 गुरु होते. एक तर डॉक्टर केळीकर सर होते आणि दुसरे डॉक्टर संगमनेरकर आणि डॉक्टर अनिल गांधी. या तिघांचं खूप अतिशय चांगलं नाव आहे आज पुण्यामध्ये. पण सगळ्यात जास्त सिन्सिअरिटी डॉक्टर केळीकर सरांची होती. ते अगदी डोकेचा पेशंट गेला तरी डोक्यापासून पायाच्या पोटापर्यंत सगळा पेशंट पूर्ण तपासायचे. त्याची नर्वस सिस्टीम, एलिमेंटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम सगळं पूर्ण बघायचे आणि मगच ते डोकेदुखीची गोळी द्यायची. तोपर्यंत देत नव्हते ते. आणि त्यांचं आणि गांधी सरांचं एक वैशिष्ट्य होतं की ते कुठल्या पेशंटला, आता लोणकर सदस्य करतात, कुठल्या पेशंटला कधी नाही म्हणत नव्हते. रात्री 2 वाजता 3 वाजता कधी पण असो, पण ते उठून यायचे आणि तेवढ्याच हसतमुखाने त्यांचं पेशंटचं स्वागत करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मी मेडिकलला होतो तेव्हा 2nd इयर पासून मी डॉक्टर गांधी यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करत होतो. मी अगदी हॉस्पिटल त्यांचा दवाखाना जाण्यापासून सगळं काम मी केलेलं होतं आणि त्याचा मला खूप फायदा झाला. तर आता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमचं गाव कारटी होतं, दौंडमध्ये तुम्ही कसं काय यायचं ठरवलं? खरं तर MBBS इंटर्नशिप आणि नंतर MD 9-9.5 वर्ष झालेली होती. लवकरात लवकर सेटल होण्याचा विषय होताच. आमचे सर्व बॅचमेट त्या काळात तालुका ठिकाणी सेटल होऊ अशी आमची चर्चा चालायची. म्हणून मी दौंडला आलो. दौंडमधल्या सर्व सिनियर डॉक्टर्सना भेटलो. केडगाव, काष्टी, श्रीगोंद्याच्या प्रॅक्टिशनर्सना सर्वांना भेटलो आणि मला एक वेगळ्या प्रकारची आपुलकी जाणवली सर्व डॉक्टरांच्या. म्हणजे सर्वांनी आवर्जून माझं स्वागत केलं आणि सर्वांनी सांगितलं तुम्ही सुरूच करा. ते किंबहुना श्रीगोंद्याचे डॉक्टर तर म्हटले की तुम्ही आम्हाला तुमच्या व्हिजिटची डेट दिल्याशिवाय इथून जाऊ घालूच शकणार नाही. एवढी त्यांनी आस्था दाखवली माझ्याबद्दल आणि मग मी बाकीचे तालुके पाहिलेच नाही. मी इथंच सुरू केली. आमच्यासाठी खूप चांगलं झालं. तर आता हा प्रश्न मी आमच्याच्यात काढला नव्हता, पण आता तिथे बोलताना 2-3 लोकांनी सांगितलं की जास्त सिरियस नका घेऊ, थोडंसं लाईट पण विषय येऊ द्या. तर मॅरिड लाईफ आहे हे कसं झालं दोघांचे थोडं ऐकूया. आमच्या बापांपासून सुरुवात करूया, कारण कदाचित ते जास्त इंटरेस्टिंग असेल असं मला माहिती आहे, पण तुम्हाला ऐकायला कदाचित आवडेल असं वाटतंय. तर म्हणजे त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे आता बऱ्याच लोकांना माहिती आहे. तर ह्याची कशी सुरुवात झाली सांगा. अवघड प्रश्न आहे. त्याचं उत्तर देण्याआधी मी सांगतो एक प्रसंग असा घडला होता की मुलांना माहिती आहे अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघं एकदा KBC कार्यक्रमामध्ये अभिषेक बच्चन अमिताभची मुलाखत घेतो आणि काहीतरी आवड प्रश्न विचारतो तो अमिताभला. तो अमिताभ त्याला उत्तर देतो की रिश्ते भी तो हम तुम्हारे बाप लग गए. असो. तर माझ्या पत्नीला मी वहिनी म्हणून हाक मारतो. म्हणजे आहो जाऊ आधे काय नावाने हाक मारत नाही, वहिनी म्हणतो. तर वहिनीची माझी भेट कशी झाली तर आमच्या दोघांचं गाव रावणगाव, मूळगाव, आणि त्यांचं घर आमचं घर सामने सप्तेरी घर के सामने समोर. आणि त्यांची आजी आणि माझी आजी ह्या दोघी मैत्रिणी होत्या. तर तोच वारसा मी पुढे चालू ठेवायचा असं ठरवलं. खरं तर मी पुण्यात असताना, कॉलेजला असताना
आमच्या गावचे म्हणून मी ह्याच्या वडिलांकडे जातो नेहमी आठवड्यात 15 दिवसांनी भेटायला. वडिलांना भेटायला जायचं. तर एकदा ही आजारी पडली तर आमच्या सासूबाई म्हटले की जा तुमच्या हॉस्पिटल घेऊन तिला दाखवा तिथं काय होतं ते. तर मी घेऊन गेलो. तेव्हा आमच्या मनात काय नव्हतं, पण जेव्हा जेव्हा ही सारखी आजारी पडायला लागली तेव्हा मला जाऊन पाणी मुरते. आणि अशा रीतीनं आमचं लग्न 55 वर्ष झाली आज सफल झाली. ओके, बऱ्याचशा गोष्टी मला आजच काढायला. आता तुमच्या सांगा मला, अरेंज मॅरेज आहे असं मला माझ्या मेंदूनुसार माहिती आहे, पण त्यातले पण असे काही असतील सोप्या गोष्टी किंवा आधीच बायको सारखी आजारी पडतीये ते पण सांगा. माझं अरेंज मॅरेज आहे, पण आमची ओळख होती लग्नाच्या. आमच्या काही कुणाच्या घरातून किंवा असं काही विरोध वगैरे. ठीक आहे, तर हा विषय जरा सगळ्यांसाठी इंटरेस्टिंग होता. तर थोडं परत प्रॅक्टिसच्या साईडला येऊया की तुमच्यापासून आधी उलट सुरुवात करतो की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा अशा काय अडचणी असायचं काम करताना, म्हणजे आता असं वाटतं की किती सहज होतंय बाबा या गोष्टी घडतात काम करताना? अडचणी अशा म्हणजे इन्व्हेस्टिगेशनच्या अडचणी निश्चितच होत्या. जेव्हा आम्ही प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा सोनोग्राफीला सुद्धा पेशंटला पुण्याला पाठवावं लागायचं, इथपासून सुरुवात व्हायची. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स मग क्लिनिकल एक्झामिनेशनवरच डायग्नोसिस असायचं आणि त्याच्यावरच ट्रीटमेंट असायची. त्याच्यात काही गुंतागुंत होऊ शकत होती. तुमच्या काळामध्ये कसं होतं की तेव्हा प्रॅक्टिसच्या आत्ताच्या तुलनेत किती अवघड होतं काम करणं? जेव्हा मी दोनमध्ये प्रॅक्टिस सुरू केली 15 ऑगस्ट 1969, म्हणजे आज 55 वर्ष झाली. त्या काळी दोनमध्ये काही सुविधा नव्हत्या, म्हणजे इलेक्ट्रिसिटी नव्हती, पाणीचं वॉटर सप्लाय नव्हता, कुठली वाहनं नव्हती, वाहतुकी साधनं नव्हती. आणि आम्ही प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा आमच्या दवाखान्यात कुठलीही डिस्पोजेबल गोष्ट नव्हती. म्हणजे आता सलाईन सेट डिस्पोजेबल नव्हता, पण तेव्हा आम्हाला सलाईन सेट ट्युबिंग आणून मल्टी ट्रीप म्हणतात ते ट्रीप आणून आम्हाला सलाईन सेट घरी तयार करायला लागायचे आणि त्या ऑटोक्लेमध्ये ओपून मग सलाईन लावायचं. ते आमच्या सुरुवातीच्या काळात स्काल्प निडल असते ती पण नव्हती, ते मोठ्या निडल असायचे हायपोडर्मिक, त्यांनीच आयव्ही लावायचं. लहान मुलांना तर व्हेरी सेक्शन केल्याशिवाय आयव्ही लावणं शक्यच नव्हतं. त्यानंतर आता लोणकर सांगितलं त्या काळात दोनमध्ये एक्सरे मशीन नव्हतं, लॅबोरेटरी नव्हती. मिशन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर विवेक संसारे होते लॅब टेक्निशियन, तर त्यांच्याकडे आम्ही सॅम्पल पाठवायचो. एक्सरे साठी सुद्धा बारामतीला पैसा पाठवायचं, एक्सरे नव्हतं. नंतर शहाचा एक्सरे मशीन आणलं आणि त्यानंतर मग 2-5 वर्षांनी मग हवा सगळ्या सुविधा लॅब सुरू झाली. त्याच्यानंतर लाईट नसायची तर दवाखान्यात आम्ही ऑपरेशन करताना काय ट्रिक करायचो की दारासमोर आपली 4 व्हीलर गाडी असायची, त्या गाडीच्या बॅटरीचं कनेक्शन घ्यायचं ऑपरेशन थिएटरमध्ये आणि गाडी चालू ठेवायची आणि ऑपरेशन होईपर्यंत मग तो ऑपरेशनचा जो लॅम्प असतो शॅडोलेस, तो लॅम्प त्या बॅटरीवरती चालायचा आणि मग अशा प्रकारे आम्ही ऑपरेशन करायचो. कारण तेव्हा लाईट नव्हती आणि पेट्रोमॅक्सच्या बाटल्या असायच्या, गॅसच्या बाटल्या, पण त्या बाटल्या आपण थिएटरमध्ये येऊन शकत नव्हतो कारण आपण इथे क्लोराईड सगळे असं ज्वलनशील पदार्थ वापरायचो, त्यामुळे त्या शक्य नव्हतं. आणि अशा खडतर परिस्थितीत साधारण 10 वर्ष गेली. 10 वर्षानंतर मग बऱ्याच सुविधा आल्या, बघाय मॅडम आल्या, त्याच्यामुळे लॅब सुरू झाली. मग 6 नंतर एक्सरे मशीन आलं, पण सोनोग्राफी बसून बरेच दिवस येत नव्हतं. पुण्याचे डॉक्टर तपस्वी म्हणून होते, ते स्वतः मशीन घेऊन इथे यायचे दर रविवारी आणि सोनोग्राफी करून जायचे. ते अशी भयंकर गुंतागुंतीची त्यावेळी परिस्थिती होती. पण त्या काळी आमचे सहकारी मित्र डॉक्टर मेहर, डॉक्टर बोरा, डॉक्टर राजाभाऊ कुलकर्णी या सगळ्यांनी आम्ही याच परिस्थितीतून सगळी प्रॅक्टिस करत आतापर्यंत आम्ही आलो. आजच्या काळात आपण ऐकल्यानंतर या गोष्टी असं वाटतं कुठल्या तरी जुन्या 100-200 वर्षापूर्वीच्या असू शकतील. आताचा इतका ऍडव्हान्स काळ आहे.
तर अशा बऱ्याच केसेस चालू असताना कॉम्प्लिकेशन्स होणं फार कायमचाच असतो विषय. पण त्या काळी प्रत्येकाच्या लक्षात राहिला एक पेशंट असतो की या पेशंट बापरे माझ्या आयुष्यभरात लक्षात राहिला. तर तुमच्या दृष्टीने असं काय आहे का केस की खूप ती लक्षात राहील? भरपूर. कर्जतकडचे एक फॅमिली आली होती. माहेरचे लोक मुलीला घेऊन आले. तिच्या नवऱ्याने तिला 6 महिने झाले होते सोडून दिले आणि कारण होतं तिला स्किन डिजीज आले आणि त्याला कोणीतरी सांगितलं की हॅन्सन्स डिसीज आहे, तर तिला कुष्ठरोग झालेला आहे. यांनी सुद्धा तिला घरात न ठेवता कुष्ठरोग झालाय म्हणून गोठ्यावर ठेवलेलं. कोणीतरी सांगितलं की जा डॉक्टर नवीन आलाय त्यांना दाखवा काहीतरी होईल तिच्या, म्हणून ते घेऊन आले. फॉर्च्युनेटली तिला कुष्ठरोग नव्हता, तर तिला होतं हायपोथायरॉइडिझम, थायरॉइड झाला आणि थायरॉक्सिन सुरू केलं आणि 1 महिन्यात ती ठणठणीत झाली. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या व्हिजिटच्या वेळेला ते तिच्या नवऱ्यालाही घेऊन आले माझ्याकडे. तिला सांगा त्याला समजावून काय. मग त्याला मी सर्व समजावून सांगितलं की हा कुष्ठरोग नाही आहे, थायरॉइडचा आजार आहे आणि हा किरकोळ स्वरूपाचा आजार आहे आणि तुम्ही आता काय करता तुम्ही पुढे. नाही म्हटलं सांभाळतो की काय प्रॉब्लेम. दुसरा एक किस्सा असा होता, केडगावहून फोन आला सकाळी अॅनेस्थेटिस्ट होते ते. त्यांच्याकडे एक पेशंट गेला, पोटात दुखतंय आणि मळमळ होते म्हणून त्यांनी ॲसिलॉक आणि रेगला नेहमीचे इंजेक्शन लावले आणि मला फोन आला लगेच ताबडतोब की मी ॲसिलॉक आणि रेगला दिले आणि त्याला रिॲक्शन आली ती एकदम श्वासच बंद पडला त्याचा. मी तिथून त्याला सांगितलं फोनवर की ॲसिलॉक आणि रेगलॉनची रिॲक्शन नाही आहे तुझ्याकडे. सकाळी आला ना तो अबडोमिनल पेनचा पेशंट, तो क्रेट बाईट आहे. लकीली तो अॅनेस्थेटिस्ट होता, त्याने श्वास रोखल्यावर त्यानं ते इंट्युबेट केलं तिला आणि तो इंट्युबेट करून घेऊन आला तो माझ्याकडे तिला त्या पेशंट. आणि मग आम्ही व्हेंटिलेटरवर ठेवलं. त्याला नातेवाईकांना समजावून सांगितलं की असं असं आहे आणि हा क्रेट बाईट आहे, तो त्याच्यावर ट्रीटमेंट करूया. मग ते SV दिले. त्याच्यानंतर मग गावातले सांगा स्नेक बाईट आहे, त्याला ते इंजेक्शन दिल्यावर तो सिरियस झाला. मी म्हटलं तुम्ही अजूनही त्याच्या ज्या खोलीमध्ये तुम्ही तो झोपला होता ते त्या रूममध्ये शोधा म्हटलं क्रेट बाईट. क्रेट मण्यार म्हणजे त्याला दुसरं नाव आहे लाजाळू. क्रेट सर्प आहे तो, फार लाजाळू साप असतो, तो लगेच आत जाऊन बसतो कुठेतरी कोपऱ्यात. तर तुम्ही अजूनही रूम मध्ये जा म्हटलं, त्याची रूम ढुंढा तर सापडलाच पाहिजे तुम्हाला. गेले ते जवळजवळ 1.5 मीटर साईजचा फुल्ली डेव्हलप क्रेट सापडला. 3 दिवस तो पेशंट अनकॉन्शियस व्हेंटिलेटरवरती 3 दिवस गेल्या. 4थ्या दिवशी तो मैं कहा हूं असं लागला. आणि खूप इंटरेस्टिंग प्रसंग आहे. अशा प्रसंगांचा एक वेगळा प्रोग्राम केला पाहिजे की त्यांना बऱ्याच नवीन लोकांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. तुमच्या आठवणीतला एखादा असं सांगा पेशंट. माझ्याकडे एक पेशंट आला होता, साधारण 40 वर्ष वय असेल आणि अनकॉन्शियस होतं पेशंट. आला पाहिलं तेव्हा त्याचं ॲबडोमेन रिजिड होतं आणि पल्सलेस होता. आता अशा परिस्थितीत त्या काही डायग्नोस्टिक प्रोसेस काहीच नव्हती. मग एक तर इन्सेशन ऑब्स्ट्रक्शन किंवा परफोरेशन असण्याची शक्यता होती. मग आमचे सिनियर डॉक्टर शाह होते, त्यांना बोलवलं. ते म्हणजे ह्याला ऑब्स्ट्रक्शनच आहे पण आता पण त्याची लागत नाही, तर आपण त्याला ओपन कसं करणार, अॅनेस्थेसिस कसं देणार. म्हणजे त्या पेशंटच्या नातेवाईकांना समजावलं की हा असं ऑपरेशन केल्याशिवाय बरं होणार नाही आणि ऑपरेशन करायचं 100% तो मारणार आहे.
तर ते लोक म्हणजे तसं असेल तर मग घेऊन जातो आम्ही घरी. म्हटलं ठीक आहे घेऊन जातो. आणि आज घरी जाताना त्या काळी काही गाडी नव्हती, ॲम्ब्युलन्स नव्हती. मग त्याने ट्रॅक्टरमध्ये पेशंट टाकला मागच्या ट्रॉलीमध्ये आणि लिंगणीमध्ये पेशंट होता. तर ते रस्ता सगळा काचा खडखड होती. ते पोचले घरी. आता म्हटलं हा सकाळी गेला म्हणून घरी पाठवला. ते सकाळी 10 वाजता मी उपडी घेऊन त्याचे वडील आले मला भेटायला. तर तो म्हणला काय आला तुम्ही? तर म्हणला पेशंट बरा झाला आणि भाकरगाव विचारतो. रिलीज झालं टिकून गेले आणि तो बरा झाला. असे काय काय अनुभव असतात की आणि बिन खर्चाचा बरा झाला पेशंट. हे खूप सगळे इंटरेस्टिंग प्रसंग आहे. आता हे ऐकायला इतक्या वर्षानंतर वाटतं, पण त्यावेळेला ह्या गोष्टी घडत पण होत्या आणि आज ऐकलं तर ते असं वाटतं खरे घडत असतील का. तर सर्वांनी एक असं कायम उत्सुकता असते की दोघे हे डॉक्टर काय हसतमुखच म्हणून होते, पण आत्ताच्या ज्या पिढीचे जास्त लोक बसलेत त्यांनी लोणकर सरांबरोबर जास्त वर्ष काम केलेले जास्त लोक इथे आता आहेत. तर सर्वांचा एक प्रश्न आहे की तुम्ही सतत हसतमुख कसे राहू शकता. खरं तर रोज एवढे पेशंट बरे झालेले येतात, तर ते प्रत्येक पेशंट मला रोज नवीन नवीन ऊर्जा देत असतो. शॉर्ट आणि एकदम परफेक्ट हे उत्तर होतं. तर ह्या कार्यक्रमाचं अजून बरेच प्रश्न काढता येतील, पण काही वेळा आपलं कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा असतात. तर बऱ्याच गोष्टी आज आपल्याला ह्यातनं समजल्या की आपण ह्यातनं काय शिकू शकतो. बऱ्याचदा एक अशा गोष्टी लक्षात येतात की असे कार्यक्रम का व्हावेत. म्हणजे मी पण जेव्हा ते युट्यूबचं चॅनल चालू केलं तर बऱ्याच लोकांनी विचारलं की लष्करच्या भाकरी भाजायचं काम कोणी सांगितलं तुम्हाला. पण मी सुरुवातीला आम्ही खूप हा चेष्टेचा विषय झाला होता. एप्रिल महिन्यामध्ये मी आणि मुलगी माझी अनुष्का आम्ही दोघंच कॅमेरा घेऊन निघायचो. उन्हाळ्याचे दिवस होते, रणरण उन्हामध्ये काम करायचो, आउटडोर शूटिंगमध्ये काम करायचो. नंतर पावसाळ्याच्या आउटडोर शूटिंगमध्ये काम करायचो. कुत्र्यांचे आवाज यायचे, ट्रॅफिकचे आवाज यायचे, त्याच्यावर लोक शिव्या घालायचे की आवाज पण तुमच्या चॅनलचा नीट येत नाहीये. कित्येकदा शूटिंग चालू असताना वरनं पावसाचं पाणी पडून ती एकदा अख्खी भिजली, कॅमेरा भिजला. तर अशा बऱ्याच गोष्टी होतात. त्यानंतर नेटाने आम्ही ते काम चालू ठेवलं. ह्या चिकाटीमधनं मला एक दिवशी वाटलं की अरे मी तर एवढं कधी आयुष्यात, पण माझ्यामध्ये लिहिताना मला कधी कंटाळा येत नव्हता. 4-5 कादंबऱ्या लिहिल्या, त्या चांगल्या चालल्या. त्यानंतर मी वेगवेगळे पॉडकास्ट केले, आता युट्यूब चॅनल केलं. तर आपल्यामधनं सगळं कुठून आलं एक दिवशी डोक्यात विचार आला. पण मग लक्षात आलं की आपल्यावरती बऱ्याचदा नकळत झाले अनेक लोकांचे संस्कार असतात जे आपल्याला विचार केला तर लक्षात येतं की आपल्यामध्ये कुठून आलं. पण त्यांच्यातल्या नकळत काही गोष्टी माझ्यामध्ये आल्या की आपलं काम पॅशननी, म्हणजे यांनी जे उत्तर सांगितलं की मी का कंटाळत नाही, तर याचं उत्तर मला असं माझ्या पुरतं जाणलं की जेव्हा आपल्याला पॅशन असते एखाद्या गोष्टीची, जे मला माहिती मला हे करायला आवडतं, तर ते काम करताना आपल्याला कधी कंटाळा येत नाही, ते काम करताना आपण कधी तक्रार करत नाही. तर असे कार्यक्रम ह्यासाठी व्हावे असं वाटतं की बऱ्याचदा आपण आधीच्या पिढीतल्या लोकांकडनं त्यांनी काय कष्ट घेतले त्या कमी गोष्टी उपलब्ध असताना, जसा मुक्तांगणचा मगाशी प्रसंग मी सांगितलं की आता माझा जनरली तक्रार करायचा स्वभाव निघून गेला जो होता तो, की जेवताना भाजी का गारे, हे का गारे. कारण आयुष्यामध्ये लोकांच्या इतकी मोठी मोठी संकट असताना लोक जगतायत, तर आपण छोट्या छोट्या गोष्टी घेऊन त्याचा भाऊ करून का प्रत्येक गोष्ट आयुष्यातली वाईट घालवली. तर त्यासाठी हा कार्यक्रम व्हावा असं लक्षात आलं. एक गोष्ट यातनं बऱ्याचदा जाणवली की आता अनुष्का विषयी आता सांगितलं दातेने खूप चांगली आहे. माझ्या ह्याच्यात नाही जाणवलं की आपण मुलांना जनरली फोर्स केल्यासारखं करतो कित्येकदा की त्यांची आवड काय असते. म्हणजे अनुष्काला जेव्हा त्या कोर्सला घातलं होतं त्यानंतर मी आणखी शिवाय खाल्ल्या होत्या, हे काय कोर्स आहे, ह्याच्यामध्ये काय फ्युचर आहे, असे तसं आहे. पण तिला त्यातनं जो आनंद मिळतो असा, मी तिला कित्येकदा म्हणतो अगं मी इतर लोकांपेक्षा कमी पडतो का तुझ्यासाठी वडील म्हणून. तर ती म्हणली मला एकदा की ती मला अरे तुझी म्हणली की तू मला आयुष्यामध्ये अशी गोष्ट एक दिली की जो फ्रीडम दिला माझ्या करिअरचा चॉईस करण्याचा, जे मला आयुष्यभर पुरणार आहे. कारण त्या मुलांना पण त्यांचं एक आयुष्य असतं, त्यांची एक स्वप्न असतात, त्या पद्धतीने आपण त्यांना जगू दिलं तर ते जास्त चांगलं आयुष्य आपलंही होतं आणि त्यांचंही होतं. आपल्याला मुलांची काळजी वाटते हा विषय वेगळा, पण त्यांच्या डोक्यावर बसून आपल्याला हवं ते करून घेणं हा विषय वेगळा. तर शेवटचं ह्याचं एंड करूया आपण.
की आजचा जेव्हा एपिसोड घ्यायचा होता, तर मला दातीने जेव्हा सांगितलं, पटकन माझ्या डोक्यात आलं की अरे बापरे, यातला एक माणूस माझा बाप आहे आणि दुसरा बाप माणूस आहे. अशा दोन माणसांची मुलाखत आपल्याला घ्यायची. आणि मी सगळ्यात पहिला लेख लिहिला होता एक आपुलकी नावाचा, ज्याच्यामधनं खरी माझ्या करिअरची सुरुवात झाली. तर माझ्या वडिलांबरोबर मी डॉक्टरचा मुलगा म्हणून जे दवाखान्यात बसायचो ना, त्यावेळी आलेल्या अनुभवावरनं तो मी लेख लिहिला होता, जो मी पहिल्यांदा डॉक्टर अनिल अवचट यांना दाखवला. आणि तो माणूस स्वतः तो लेख वाचून रडला आणि त्यांनी मला सांगितलं तू कर बाबा, ह्याच्यामध्ये करिअर तुझ्यात काहीतरी आहे. त्या लेखामध्ये मला त्या काळामधले जुने पेशंट ते कसे काही वानवलं घेऊन आले, ह्या गोष्टी घडायच्या, त्या वर्षानुवर्ष राहतात. आणि मी जेव्हा एक 7-8 वर्षापूर्वी फार आजारी होतो, ताप आलेला होता मला खूप. तो ताप कमी होत नव्हता, 104, 105 पर्यंत ताप होता. सगळ्या टेस्ट केल्या, त्या निगेटिव्ह आल्या. मी लोणकर सरांच्या आधीच्या हॉस्पिटलमध्ये तिथे ऍडमिट होतो. आणि 3 दिवस रात्री म्हणजे इकडून पप्पांचे त्यांना फोन, ही टेस्ट करून बघा, युरिन टेस्ट केली का, UTI निघेल, हे निघेल, असं बरंच काही काही चाललं होतं. 3ऱ्या दिवशी रात्री मला अचानक वाटलं की अरे बापरे, हा ताप काही कशानेच कमी होत नाही, बहुतेक आपण जागणार नाही ह्या आजारामधनं, असं त्यावेळी एक फिलिंग आलं होतं. पण त्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण जेव्हा डॉक्टर पेशंट म्हणून असतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्याला ट्रीटमेंट करणारा डॉक्टर हा किती महत्वाचा असतो आयुष्यामध्ये. तर माझ्यासाठी तेव्हा एकच आधार असायचा की त्या पॅसेजमधनं लोणकर सरांचा आवाज त्या राऊंडच्या वेळेला येतोय. आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती माझा चेहरा पाहून एक भाव असायची की अरे हा अजून बरा नाहीये. पण त्या क्षणात त्यांचे बदलणारे एक्सप्रेशन, हसून ते माझ्या शेजारी बसायचे, माझी पल्स हातात धरायचे. ती धरल्यानंतर त्यांना माझं गरम अंग जाणवतंय हे त्यांच्या त्या स्पर्शातनं मला जाणवायचं. पण तेवढ्याच खंबीरपणे ते माझा पल्स धरून आधार देऊन असायचे. तर कायम तो स्पर्श मला लक्षात राहतो की मी त्यांच्या त्या आधारावर, आपला विश्वास आहे 100%, त्यांच्या नजरेतनं त्या स्पर्शातनं मला जाणवायचं की मी बरा होणार आहे. हीच ताकद असते आपल्याला अशा लोकांबरोबर काम करण्याची. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचं नाव त्यांनी म्हणण्यापेक्षा मी कसं घडलो, तर मला माझ्यापुरतं कळायला असं वाटतं की ह्यांच्यामुळे मी कसा वाढलो, मी कसं घडलो आणि मी कसं जगलो, असं आजच्या कार्यक्रमाचं नाव असायला हवं होतं. तर थँक्यू. आणि आपण सर्वांचे, मी आजच्या सर्व कमिटीचे आभार मानतो. तेव्हा मात्र सर्वांनी नक्की कळवा कसा वाटला. थँक्यू.